मीरा भाईंदरमध्ये होणारं मनसेचं आंदोलन पोलिसांनी थांबवलेलं आहे। आताच थोड्या वेळापूर्वी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र असं असलं तरी हा मोर्चा निघणार आणि तो आम्ही काढून राहू अशी भूमिका जी आहे ती मनसे कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आजच्या आंदोलनाचा शहरात मोठा परिणाम झालेला दिसतोय। इथले जे दुकानं आहेत, व्यापारी आहेत, त्यांनी आज बंद ठेवलेला आहे। आपण समोर हे जे जोधपूर स्वीट दुकान बघतोय, खरं तर याच दुकानामध्ये मनसैनिकांनी ज्या व्यापाराला मारहाण केली होती आणि त्यानंतर संपूर्ण हे प्रकरण सुरू झालं आहे। आपण आजूबाजूची जर दुकानं बघितली तीही अशाच पद्धतीनं बंद ठेवण्यात आलेली आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। खरं तर इथेच नव्हे तर मीरा भाईंदरतील अनेक विविध भागांमध्ये अशाच पद्धतीनं हा जो बंद आहे तो व्यापाऱ्यांनी पाळलेला आहे। खरं तर या बंदचा सर्वसामान्य नागरिकांच्या जनजीवनावरतीही परिणाम झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश सोडी, प्रथमेश तावडे, झी मीडिया, मीरा भाईंदर। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि अमराठी हा वाद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। आपण दोन दृश्य पाहतो। पहिलं दृश्य आहे मीरा भाईंदर मधलं आणि दुसरं दृश्य आहे ते दादरच्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं तिथे सुद्धा मनसेचे पदाधिकारी आणि नेते एकवटलेले आहेत। या संदर्भात मनसेकडून आता काय नेमकी भूमिका घेतली जाते, राज ठाकरे या संदर्भात काही भूमिका स्पष्ट माध्यमांसमोर करणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे, त्या अधिवेशनामध्ये या संदर्भातले काही पडसाद आपल्याला पाहायला मिळतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासूनच हिंदी संदर्भात आक्रमक भूमिका मनसेनं घेतलेली होती आणि त्यानंतर मराठी माणसाची एकजूट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली होती। 100% चुकीचा मोर्चा आहे। मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। मला सांगा, उद्या भविष्यामध्ये ह्या एरियामध्ये किती कुठे गुजराती, मारवाडी, आमचा कोणताही कास्टला विरोध नाही, पण 99% मतदान जे होतं ते जातीवादावर होतं। उद्या एखादा मराठी आमदार किंवा मराठी नगरसेवक उभा राहिला तर त्याला मतं पडतील का, तो निवडून येईल का, हा माझा सिंपल प्रश्न आहे सत्ताधाऱ्यांना। पोलिसांकडनं जी वागणूक दिली जाते, हा मोर्चा शांततेत निघणार होता, तर हे सर्व दडपशाही करण्याची काही गरजच नव्हती पोलिसांना आणि प्रशासनाला। त्यांचा मोर्चा शांततेत निघाला ना, आमचा पण शांततेतच निघणार होता मोर्चा। तुम्ही बोलू शकता ना की जा व्यवस्थित, आईवरनं यायला बिला शिवाय डायरेक्ट भाईगिरीची भाषा काय ही पोलिसांची? म्हणजे अधिकार दिले म्हणून तुम्ही कोणाला भाईगारी बोलणार, कोणालाही आईवरनं शिव्या देणार। नाव विचारलं तर मला बोलतो माझं नाव काय काय माहित नाही, सांगितलं त्यांनी जे करायचं ते करा, काय रिस्पेक्ट नाही, पोलिसांचा रिस्पेक्ट करायची गरज नाही, ही भाषा आहे पोलिसांची। जा त्यांची बाईट घ्या, ते पण तिथे समोर आहे, त्यांना विचारा काय। तर नक्कीच या संपूर्ण परिसरामध्ये आता जे नागरिक आहेत, जे मराठी प्रेमी आहेत किंवा मग जे वेगवेगळ्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते आपल्याला सध्या आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। महिलांची धरपकड इथे केली जाते, महिला आक्रमक झालेल्या आहेत। मराठी माणसावरती माणसावरच अन्याय होतो आहे महाराष्ट्रामध्ये, चुकीचं आहे, टोटल चुकीचं आहे। मान आमची एवढीच इथे राहायचंय, मराठी भाषा बोलावीच लागेल, मराठी भाषा ही बोलावीच लागेल। नाही एवढंच माहिती आहे, मराठी भाषा नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठी बोलायचं पण नाही का? तुम्ही सांगा, मराठी मंत्री बोलायचं पण नाही का? ही कुठली गरम चाहिए? हा कोण बेटा? हा बेटा कोण आहे? कोण आहे? कुणी आला? छत्रपती शिवाजी महाराज दुसरी भाषा काय नाही चालणार। छत्रपती शिवाजी महाराज के
आणि दुसरं दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर सुद्धा तिथे मनसेचे नेते आणि पदाधिकारी एकवटलेले आहेत, जमा झालेले आहेत. त्यामुळे आता या संदर्भात मनसे काय नेमकी भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मीरा भाईंदरेचा जर विचार केला तर तिथे आपण पाहतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आलेले होते, सामान्य नागरिक सुद्धा आलेले होते. मात्र या सगळ्या आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. मला उचललं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना उचलते बस. एवढे 4 दिवसाआधी या लोकांचे मोर्चे झाले सगळ्यांचे, ठीक आहे, कोणाचे झाले मला कोणत्या समाजाबद्दल देश नाही, पण त्यांचे मोर्चे झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, तेव्हा त्यांना उचललं गेलं नाही. पण आमचा मी तर साथ होतो बघायला की काय झालंय, फक्त मी आलो होतो काय आहे इकडे, तरी मला उचललं गेलं. सामान्य माणूस आहे, हा सामान्य माणूस आहे, मी सामान्य माणूस, पार्टी बिर्टीचा नाहीये, सामान्य म्हणून आहे. आपण पाहतोय आमच्या मोर्चाला परवानगी का दिली जात नाही, आम्ही सुद्धा शांततेच्या मार्गानेच मोर्चा काढणार आहोत असं हे आंदोलनकर्ते वारंवार सांगतायत. मात्र तरी सुद्धा त्यांची धरपकड केली जाते. दरम्यान मनसेचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलंच आहे. आंदोलन करणाऱ्या व्यक्तीची धरपकड केली पुढच्या दाराने जाऊ दे, पुढच्या दाराने जाऊ दे, पुढच्या दाराने जाऊ दे, पुढच्या दाराने आतमध्ये जाऊ तो हम ऐसे ही तेल निकालते रहेंगे सबका. नहीं देखिए हिंदुस्तान है, हिंदी बोलने का सबको हक है, हिंदी बोलो. भाषा है, लेकिन जिस स्टेट में लोग रहते हैं उनकी भाषा को सीखने का कोशिश करते हैं, लेकिन उस पर जबरन कोई नहीं कर सकता. जबरन महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलना ही पड़ेगा. जबरन कोई नहीं करता है, जबरन कोई नहीं बोलता, ये नहीं बोलता है तुम्हारे ऊपर जबरदस्त. मैं क्या बोलता हूँ, आदमी जाता है वहाँ पे कमाने के लिए 2 साल में सऊदी दुबई, वहाँ के लोग तो नहीं बोलते, वहाँ जाने के बाद वहाँ से रिटर्न आते हैं तो सऊदी दुबई की भाषा हमको बोल के बताते हैं. तर आपण बघितलं तर या बसमध्ये घेऊन कार्यकर्त्यांना पोलीस स्थानकामध्ये घेऊन नेलं जातं. या ठिकाणी आपण जर बघितलं तर महिला असतील, जे काही पक्षाचे पदाधिकारी आहेत, ठाकरे गटाचे, सोबतच मनसेचे कार्यकर्ते आपल्याला या बसमध्ये पाहायला मिळत आहे. धरपकड केली जाते. या ठिकाणी शांती चौक परिसरामधली ही संपूर्ण दृश्य आहे आणि इथे आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा एक मोठा गट, एक तुकडी प्रत्येक कार्यकर्त्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहे. जे DCP आहेत या भागातले, त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडनं पूर्णपणे तयारी जी आहे ती केली गेली आहे. जेव्हा व्यापारी संघटनेनं आंदोलन केलेलं होतं तेव्हा सुद्धा त्यांच्या मोर्चाला आमच्याकडनं परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कुठेतरी आम्ही या आंदोलनाला सुद्धा मोर्चा जो आहे मोर्चासाठी परवानगी ही दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ही संपूर्ण दृश्य आपण जर बघितली तर प्रत्येक चौकात, प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याला पकडताना पोलीस पाहायला मिळत आहे. महिलांनी या मोर्चामध्ये खरं तर मोठा सहभाग घेतलेला आहे. पोलिसांची छावणीचं स्वरूप या संपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे.